नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भात आहे। कांदा निर्यात बंदी सरकारने केली का? या ठिकाणी काही कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे काय त्या संबंधीची सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट आहे। आणि या ठिकाणी कांदा दर काहीशी सुधारण्याची शक्यता, या ठिकाणी होणार कांद्याची निर्यात, काही ठिकाणी कांद्याची निर्यात होणार आहे आणि काय त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण महत्त्वाची लाईव्ह अपडेट आहे। थोडक्यात संपूर्णपणे आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। तर चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला तर सुरुवात करतो आहे। स्क्रीनवर शकता ऑनियन एक्सपोर्ट पॉलिसी, कांदा धोरणातील धरसोड थांबेना। महत्त्वाची बातमी आहे, शेवटपर्यंत नक्कीच बघा, नंतर तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरूच नका। चला तर सुरुवात करतो आहे। स्क्रीनवर शकता ऑनियन एक्सपोर्ट पॉलिसी, कांदा धोरणातील धरसोड थांबेना। कांदा निर्यात धोरणाचा सरकारने अक्षरशः पोरखेळ लावला असून निर्यात निर्णयासंबंधित धरसोड सुरू आहे। सरकारने 54,760 टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे। बांगलादेश, भूतान, मॉरिशस आणि बहरीन या 4 देशांना ही निर्यात होणार आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहाराचे विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी गुरुवारी दिली आहे। गुरुवारी सकाळी रोहित कुमार सिंह म्हणाले की केंद्र सरकारने 54,760 टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या 18 तारखेला बैठक झाली असून या बैठकीत कांद्याला मागणी करणाऱ्या देशांना सरकारच्या पातळीवर कांदा निर्यातीला परवानगी दिली होती। सरकार जेवढा कोटा देईल तेवढी निर्यात करण्याला मंजुरी मिळाली होती, त्यानुसार सरकारने कांदा निर्यातीचा कोटा ठरवून दिला आहे। परवानगी मिळालेला कांदा निर्यात करण्याला 31 मार्चपर्यंत मुदत दिली आहे, म्हणजेच या तारखेपर्यंत निर्यात करता येईल। विशेष म्हणजे कांदा निर्यातीवर बंदी ही 31 मार्चपर्यंत आहे, पण सरकार निर्यातीची ही प्रक्रिया कशी राबवते याची स्पष्टता अधिसूचना निघाल्यानंतरच येईल, असे निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। दर काहीशे सुधारण्याची शक्यता, सध्या कांदा बाजारात सेंटिमेंटचा खेळ जोरात सुरू झाला आहे, त्यामुळे सरकारने केवळ 54,760 टन कांदा निर्यातीसाठी परवानगी दिली असली तरी कांदा बाजारावर याचे परिणाम दिसू शकतात। कांदा भावात 100 ते 200 रुपयापर्यंत सुधारणा दिसू शकते, असे बाजारातील निर्यातदार आणि व्यापारी तसेच अभ्यासकांचे मत आहे। 4 देशात निर्यात होणार, परवानगी मिळालेल्या 4 देशांना निर्यात होणार आहे, त्यात बांगलादेश, मॉरिशस, बहरीन आणि भूतान या देशांचा समावेश आहे। यापैकी सर्वाधिक निर्यात बांगलादेशला होईल। बांगलादेशला 50,000 टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे, तर मॉरिशसला 1200 टन, बहरीनला 3000 टन आणि भूतानला 560 टन कांदा निर्यात होईल, असे सिंह यांनी म्हटले आहे। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून